आज बदलापूर शहरामधली एक अशी समस्या घेऊन आलेलो आहोत जी समस्या दिवसांदिवस वाढतच चाललेली आहे। तिच्यावर तोडगा निघायचं काम निघत नाहीये, परंतु ती समस्या दिवसांदिवस जर आपण बघितलं तर प्रत्येक विभागामध्ये आपल्याला निर्माण होताना दिसत आहे। समस्या तुम्ही बघू शकतात की चांगला रस्ता जो आहे तो खोदला जातो आणि त्या चांगल्या रस्त्याला तोडून त्या ठिकाणी होऊ शकतं आपण पाईपलाईन बसवतो आहे, भरपूर अशा पाईपलाईन असतात, गॅस पाईपलाईन असतात, पाण्याची पाईपलाईन असते, परंतु चांगला रस्ता खोदल्याच्या नंतर जर आपण बघितलं तर तो रस्ता दिवसांदिवस महिनाभर आणि अक्षरशः वर्षानुवर्ष तो रस्ता तसाच राहतो। त्याच्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागते, मार्ग काढावा लागतो। हे एकाच ठिकाणची समस्या नाहीये, तर प्रत्येक ठिकाणी जर आता आपण बघितलं तर ठिकठिकाणी जे आहे रस्ते असेच खोदून ठेवण्यात आलेले आहे आणि त्याला नंतर कोणीही दुरुस्त करत नाही आणि अक्षरशः चांगले रस्ते असतात। याच्यावरती तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा तुम्ही नक्की द्या। नागरिकांचे भरपूर असे प्रश्न आम्हाला येत होते की मॅडम आमच्या प्रभागामध्ये सुद्धा, आमच्या विभागामध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या पाईपलाईनसाठी म्हणा किंवा गॅस लाईनसाठी जे आहे चांगले रस्ते तोडून, चांगले रस्ते खोदून त्याला या पद्धतीचे दुरुस्त तर केलेलंच नाहीये। जर आपण बघितलं तर सगळ्याच ठिकाणी हा प्रश्न वारंवार उद्भवतो आहे। अशा पद्धतीचे जे आहेत रस्ते खणले जातात आणि त्यांना जे आहे दगड वगैरे चांगल्या रस्त्याला तोडून हा जो पाईपलाईनचा भाग इथे केला जातो। अक्षरशः आपण आता बदलापूर वेस्ट मध्ये आहोत। परिसराचं नाव तर तुम्ही बघू शकता, आजूबाजून तुम्हाला समजूनच जाईल, परंतु हा जो प्रश्न आहे फक्त एकाच विभागातला नाहीये किंवा एका ठिकाणाचा नाहीये, तर सगळ्याच ठिकाणी हेच आता सध्या हीच परिस्थिती सुरू आहे। तुम्हाला काय वाटतं आहे याच्यावरती स्थानिक प्रशासनाने खरंच लक्ष द्यायला हवं की नाही, हा प्रश्न खरंच उद्भवतो आहे का नाही, कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा। कारण आपले बदलापूर 1 लाख दर्शक संख्या असलेली ही तुमची वाहिनी आहे जे स्थानिक प्रशासनापर्यंत सर्व काही जे प्रश्न असतात नागरिकांचे ते पोहोचवण्याचं काम करते। खरं तर प्रत्येक ठिकाणी जागोजागी जर आपण आता बघितलं चांगले रस्ते असतात आणि त्यांना खोदून आपण बघितलं तर अशा प्रकारच्या पाईपलाईन टाकण्यात येतात, नाहीतर मग गॅस पाईपलाईन जात असतात। मान्य आहे, कारण त्याच्यासाठी हेच रस्ते असतात, परंतु जे रस्ते खोदलेले आहेत किंवा खणून ठेवलेले आहेत त्यांना नंतर दुरुस्त करणार कोण, हा प्रश्न नागरिकांकडून विचारलाच जातो। कारण आता जर आपण इथे बघितलं तर या परिसरामध्ये भरपूर अशा शाळा आहेत आणि जा येण्या करण्यासाठी हा एक रस्ता आहे। हा एकच रस्ता नाही तर सगळ्याच रस्त्यांची सध्या हीच परिस्थिती आहे, अशीच सगळ्या रस्त्यांची परिस्थिती झालेली आहे। आता जर आपण इथून पुढे बघितलं ना तर संपूर्ण रस्ता हा असाच खणून ठेवण्यात आलेला आहे। हे बघा, पूर्ण रस्ता खणलेला आहे हा। तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा नक्की सांगा। तुमच्या विभागामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे रस्त्याच्या बाजूला जे आहे पाईपलाईनसाठी रस्ता खोदून ठेवलेला आहे का आणि त्यानंतर त्या रस्त्याचं काम कोणी केलेलंच नाही का, ते सुद्धा नक्कीच सांगा। चांगले रस्ते असतात, जर आपण साईडला बघितलं तर हा अतिशय चांगला रस्ता आहे आणि त्याच्या बाजूनी हा रस्त्याचं असं काम करून ठेवण्यात आलेलं आहे। सगळे जे खडी वगैरे आहे, माती वगैरे जी आहे ती सगळी अशीच पडलेली आहे। आज आपण लाईव्ह करतो आहे, आपण पुन्हा एकदा काही दिवसांनी येऊन सुद्धा हा लाईव्ह करूया, असंच पडलेलं असतं। सेम परिस्थिती आपल्याला प्रत्येक भागामध्ये दिसते आहे। जर आपण इथे बघितलं तर रस्त्याचं काम चालू आहे, जेसीबी सुद्धा तिथे आपल्याला दिसत आहे। हरकत नाही, काम झालेच पाहिजे, मान्य आहे, परंतु काम झाल्याच्या नंतर चांगले रस्ते हे खराब होत आहे तर त्यांना दुरुस्त शेवटी कोण करणार, हा प्रश्न वारंवार नागरिकांकडून येतो आहे। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला, कारण स्थानिक प्रशासनापर्यंत नागरिकांचे हे जे प्रश्न आहे ते देणे आपलं आद्य कर्तव्य आहे। आपण पुढे जाऊन नक्कीच जर आपल्याला माहिती मिळाली तर विचारण्याचा प्रयत्न करूया की नेमकी इथून कुठली पाईपलाईन जाते आहे आणि त्यानंतर हा रस्ता बुजवण्यात येणार आहे का। तर हा तर प्रश्न विचारायलाच नको, कारण रस्ता तर कधीच बुजवले जात नाही आणि भरपूर वेळेला असंही होतं की रस्ता खणत असताना इथे भरपूर, हे बघा, जर आपण बघितलं तर संपूर्ण चांगला, अक्षरशः चांगला रस्ता आहे हा आणि हा रस्ता इथे तोडला जातो आहे आणि पाईपलाईनचं काम चालू आहे इथे बहुतेक। चांगला रस्ता आहे आणि हा रस्ता चांगला रस्ता जो आहे आता समजा तोडण्यात येतो आहे, परंतु काय होणार आहे, कशासाठी काय होणार आहे इथे, कोणती सीसीटीव्ही, नंतर रस्ता बनणार का, धन्यवाद। त्यांच्या हातात तर नसणारच नाही, बोलतायत आता रस्ता बनणार आहे, पण बघूया आता काय, तर जेसीबी आणून असे तुम्हाला काय वाटतं तुमच्या विभागामध्ये सुद्धा अशा पद्धतीची कधी कामं झाली आहेत का आणि ती वर्षानुवर्ष
अशीच पडून राहतात का हे सुद्धा नक्कीच सांगा. आता समस्या तर भरपूर येतात. शाळेचे स्कूल बस आहे, इथे पुन्हा ट्रॅफिक जामच्या समस्या येतात. याला काही तोडगाच निघत नाहीये. आता हे काम इथे सुरू आहे. अक्षरशः छोटासा रस्ता आहे, तिथून शाळेच्या बसही जातात. समस्या भरपूर अशा उद्भवतात आणि वाटत नाही की हा रस्ता पुन्हा चांगला होणार आहे असं जर आपण बघितलं तर. याचमुळे रस्त्याचं काम जर तोडत असाल तर मान्य आहे, परंतु रस्ता हा चांगलाही केला पाहिजे. जर तुम्ही बघितलं तर आपल्याला दिसतंय अक्षरशः इथे चांगला रस्ता तोडून मग तिथे त्यांनी सांगितलं की सीसीटीव्हीचे कॅमेराज बसवणार आहेत असं. ओके, बघू काहीतरी चांगलं होतं आहे बदलापूरमध्ये, त्यासाठी खरंच कौतुक करायला पाहिजे. परंतु इथे रस्ता कधी बनणार हा प्रश्न सुद्धा आपण नाकारू शकत नाही. संपूर्ण पुढेही बहुतेक हा रस्ता आता बनणार आहे. तुमच्या विभागामध्ये सुद्धा असेच कामं सुरू आहेत का ते सुद्धा नक्कीच सांगा. कौतुक केलं पाहिजे मान्य आहे, परंतु जे रस्ते खराब होत आहे त्या रस्त्यांनाही तसंच दुरुस्त चांगलं करण्यात यावं. जसे रस्ते होते तसेच जर रस्ते पुन्हा चांगले झाले तर खरंच खूप छान होईल असं वाटतं आहे. तुम्हाला काय वाटतं तेही सांगा. भरपूर अशा विभागामधून आपल्याला मेसेजेस आलेले, भरपूर अशा विभागामधून आपल्याला सांगण्यात आलं की मॅडम आमच्या विभागामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे रस्ते खणून ठेवण्यात आलेले आहे आणि त्याच्यावरती वर्षानुवर्ष ते कोणीही काही चांगलं काम करत नाही, तसेच ते पडलेले असतात. तर याच्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा नक्की द्या. अक्षरशः खूप चांगला रस्ता आहे हा जर आपण बघितलं तर, परंतु त्याच्या बाजूला सगळा रस्ता तोडण्यात येतो आहे. आणि कधी बनणार हा रस्ता पुन्हा येऊन आपण नक्कीच लाईव्ह करू. जर हा रस्ता चांगला झाला तर कौतुक केलेच पाहिजे. जर हा रस्ता जसा होता आधी तसाच करण्यात आला तर पुन्हा एकदा येऊन आपण नक्कीच याचा लाईव्ह करून आम्ही तुम्हाला दाखवूया की परिस्थिती नेमकी कशी आहे. तर आपण बघत आहात तुमच्या विभागात सुद्धा असंच रस्ते खणून ठेवलेले असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आपण तिथे येऊन सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू, किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमच्या विभागाचं नाव लिहा, ॲड्रेस लिहा, म्हणजे स्थानिक प्रशासनाचं कमीत कमी त्याच्याकडे लक्ष जाईल. आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे सध्या. गॅस पाईपलाईन, वॉटर पाईपलाईन, पाण्याची पाईपलाईन, आता त्यांनी आपल्याला सांगितलं की सीसीटीव्हीसाठी पाईपलाईन, सीसीटीव्हीसाठी इथून वायरी टाकण्यात येणार आहे असं काहीतरी ते सांगत होते. तर त्या टाईपमध्ये काही ना काही रस्त्यांची कामं चालू असतात. चांगला रस्ता हा खणला जातो आणि त्यानंतर तो रस्ता कोणीही दुरुस्त करत नाही आणि मग आपण पुन्हा तोच प्रश्न उद्भवतो की बदलापूरमध्ये खड्ड्यांचं प्रमाण वाढलं आहे. आणि आता ठीक आहे, आता उन्हाळा लागलाय, परंतु ज्या वेळेला पावसाळा येतो त्यावेळेला अशाच खड्ड्यांमध्ये पाणी तुंबतं आणि अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा नक्कीच सांगा. संपूर्ण रस्ता बघितला आपण, आता तिथून आलो आपण तिथपर्यंत सगळा रस्ता, चांगला रस्ता खराब झालेला आहे. आता तो रस्ता कधी दुरुस्त होणार याचीच आपण वाट बघूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह येऊ. जर लवकरच तो रस्ता झाला तर इथून बघितला आपण सगळाच रस्ता तोडण्यात आलेला आहे. तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा नक्की द्या. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह काही चुकत असेल तर क्षमा असावी, परंतु एक प्रामाणिक प्रयत्न आहे की बदलापूरमध्ये ज्या समस्या घडत आहेत त्या तुमच्यासमोर मांडण्याचा, तुमच्यासमोर दाखवण्याचा, आणि हा चांगला प्रामाणिक प्रयत्न करत असल्यामुळे तुम्ही सर्वांनी नक्कीच साथ द्याल अशीच एक अपेक्षा करते. धन्यवाद.